नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये. तर मित्रांनो, 4 एप्रिलला जी मित्रांनो 5 जाहिराती आल्या होत्या MPSCच्या. तर मित्रांनो त्याबद्दल शुद्धीपत्रक आलेलं आहे. जे मित्रांनो जाहिराती प्रबंधकसाठी सहाय्यक संचालक, प्रबंधक, तर मित्रांनो ग्रंथपाल याच्या मित्रांनो जाहिराती आल्या होत्या. तर त्याबद्दल शुद्धीपत्रक आलेलं आहे मित्रांनो 9 एप्रिल रोजी. तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल किंवा भरणार आहेत, तर त्याच्याबद्दल मित्रांनो शुद्धीपत्रक आलेलं आहे. तर तुम्हाला माहिती सांगणार आहे कशाबद्दल आलेला आहे. तर मित्रांनो हा वयोमर्यादा गणण्याचा दिनांकात बदल. तर वयोमर्यादा जो आहे मित्रांनो, तर त्यामध्ये वयोमर्यादा गणन करण्याचा जो दिनांक आहे तर त्याच्यामध्ये बदल केलेला आहे आणि त्याबद्दलच हे शुद्धीपत्रक आलेलं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती मित्रांनो अशाच माहितीसाठी किंवा मित्रांनो जाहिरातीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा जाहिरात क्रमांक 048/2025 ते जाहिरात क्रमांक 52/2025 वयोमर्यादा गणण्याच्या दिनांकात बदल. तर याबद्दल महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी खालील जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. तर या मित्रांनो आपल्या चॅनलवरती या जाहिराती आपण कव्हर केलेल्या आहेत. जर तुम्ही पाहिल्या नसेल तर तुम्ही पाहू शकता जाऊन मित्रांनो चॅनलवरती. तर जाहिरात क्रमांक मित्रांनो 48 सहाय्यक संचालक गट अ, रेशीम संचालनालय, ग्रंथपाल गट ब, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, प्रबंधक गट ब, जिल्हा ग्राहक मंच, सहाय्यक प्रशासन अधिकारी गट ब, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख. तर मित्रांनो याच्या ज्या जाहिराती आलेल्या आहेत तर त्याही तुम्ही आपण चॅनलवरती कव्हर केलेले आहेत, तेही तुम्ही पाहू शकता. तर पहा उपरोक्त सर्व जाहिरातीमधील वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 1 जुलै 2025 मित्रांनो जाहिरातीमध्ये दिलेला होता. तर आता त्याऐवजी दिनांक 1 ऑगस्ट 2025 असा वाचण्यात यावा. तर मित्रांनो सुधारितमध्ये 1 ऑगस्ट 2025 असा वाचण्यात यावा असं मित्रांनो दिलेलं आहे. तर पहा याच्यामध्ये बदल झालेला आहे. अगोदर 1 जुलै 2025 दिलेला होता. तर आता दिनांक 1 ऑगस्ट 2025 असा आलेला आहे. तर विषयांकित जाहिरातीमधील इतर अटी व तरतुदीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तर विषयांकित तर मित्रांनो ही जाहिरात आपण केलेली आहे, तर तुम्ही तेही पाहू शकता. तर मित्रांनो असं MPSCचं शुद्धीपत्रक आलेलं आहे. तर धन्यवाद मित्रांनो. माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.